ठाकरे सेनेचे अंबादास दानवेंनी आज कॅश बॉम्ब फोडल्यामुळे नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात आपण बघतोय वातावरण तापलेलं आहे। मात्र दानवेंनी पोस्ट केलेला व्हिडिओ तर नेमका कोणता आमदार आहे आणि त्यांनी किती कोटींची बंडलं नेमकी कुणाला दिली आहेत पाहूयात या स्पेशल रिपोर्ट मधून। कोटांची थप्पी, पैसे मोजणारा व्यक्ती आणि व्हिडिओ कॉलवर व्हाईट कॉलर व्यक्ती। होय, व्हिडिओ दिसणारी व्यक्ती आहे शिंदे सेनेचे आमदार महेंद्र दळवी। आता हाच व्हिडिओ ठाकरे सेनेचे नेते अंबादास दानवेंनी ट्विट केला आणि थंडीमुळे गारठलेल्या महाराष्ट्राचं वातावरण अचानक तापलं। या प्रकरणाची चौकशी तर करावीच, मात्र या प्रकरणी थेट पंतप्रधान मोदींनीच उत्तर द्यावं अशी मागणी विरोधकांनी केली आहे। ह्यामध्ये काय नवल आहे की हे सगळे आमदार हा धंदा करून बसले आहेत तिजोरी साफ करण्याचा आणि याचं कनेक्शन खरं आहे की खोक्याशी संबंध आहेच, त्यामुळे खोके कुठेही तुम्हाला दिसतील महाराष्ट्रात आणि राज्यच खोक्यांचं आलेलं आहे। खोक्या आणि बोक्यांचं राज्य महाराष्ट्रात असल्यामुळे नोटांच्या बंडला ज्या काही आमच्या अंबादासजींनी दाखवले आहेत ते सत्य आहे, त्याची चौकशी झाली पाहिजे, कारवाई झाली पाहिजे, प्रामाणिकपणा सिद्ध केला पाहिजे अशी आमची मागणी आहे। मला देशाच्या पंतप्रधानांना एक विनंती वजा प्रश्न विचारायचा आहे की आपण नोटाबंदीचा निर्णय घेतला आणि तुमच्या सत्ताधारी पक्षाच्या लोकांच्याकडे एवढी मोठ्या प्रमाणामध्ये कॅश येते कुठून? काला धन, हा काला धन बाहेर काढण्याकरता म्हणून तुम्ही नोटाबंदी केल्यात, डिमोनायझेशन केलं त्यावेळेला, मग ह्या नोटा आल्या कुठून? माननीय प्रधानमंत्र्यांनी नोटबंदी करणार आणि त्याचबरोबर आम्ही काळा पैसा हद्दपार करणार। मला अजून आठवतं की काळा पैसा हद्दपार करण्यासाठी नोटबंदीचा निर्णय माननीय प्रधानमंत्र्यांनी घेतला। त्याचं पुढे काय झालं? मग महाराष्ट्रात एवढ्या नोटा येत आहेत कुठून? याची इन्क्वायरी झाली पाहिजे, याची ईडी आणि सीबीआय लावली पाहिजे। दुसरीकडे शिंदे सेनेच्या मंत्र्यांनी मात्र आपल्या आमदाराला चौकशी आधीच क्लीन चिट देऊन टाकली आहे। जाणीवपूर्वक अधिवेशन काळामध्ये काहीतरी गुलाबी थंडीमध्ये काहीतरी एक ट्विट करायचं आणि पत्रकारांचं लक्ष वेधून घेण्यासाठी त्यांचा हा प्रयत्न आहे। मी खात्रीने सांगतो या प्रकरणाचा आणि महेंद्र दळवींचा काहीही संबंध नाही। या आरोपाला काही तथ्य नाही आहे। आता सध्या ते संभाजीनगरला असल्यामुळे साहजिक त्यांना या गोष्टी माहीत नसतील। आता प्रकरण तापत चालल्यानं महेंद्र दळवींनी साम टीव्हीशी बोलताना व्हिडिओ मॉर्फिंगचा दावा करत दानवेंवर पलटवार केलाय। यावर दानवेंनी महेंद्र दळवींचा व्हिडिओ मॉर्फ केला असेल तर गुन्हा दाखल करावा असं आव्हान दिलंय। मॉर्फ आहे आणि हा जर खरा असेल तर मी सांगितलं मी आमदारकीचा राजीनामा द्यायला तयार आहे। हा एक फोटो दाखवायचा, दुसरे पैशाची गडी दाखवी, तिसरा एक माणूस दाखवायचा, हे सगळं पटलावरती आलं पाहिजे ना, लोकांना सत्यता कळली पाहिजे। अशी एखाद्याची बदनामी करणं हे काय त्यांना शोभनीय अजिबात नाही आहे। खरं तर त्यांच्या नेत्यांचे पण फोटो टाकून मी अशा पद्धतीचं दाखवू शकतो। मला असं वाटतं याला पोलिसांना आपण सांगितलं तर त्यांनी सांगावं, मग पोलिसांकडे जावं आणि पोलिसांना याची चौकशी करायला सांगावी असं मला वाटतं। जर पोलीस माझ्याकडे आले तर मी सगळ्या गोष्टी डिटेल त्यांना सांगेल। मग महेंद्र दळवींनी जर मॉर्फ केलेला व्हिडिओ असेल त्याची पोलिसात तक्रार करावी आणि पोलिसांनी निष्पृहपणे याचा तपास करावा आणि जर माझ्याकडे चौकशीला पोलीस आले तर मी त्यांना या संदर्भात व्यवस्थित उत्तर देईल। खरं तर राज्यावर 9,32,000 कोटींचं कर्ज झालंय। अतिवृष्टीनं उद्ध्वस्त झालेला शेतकरी मदतीकडे डोळे लावून बसलाय। मात्र आमदारांकडच्या पैशांच्या थप्प्या कमी होताना दिसत नाहीत। सत्ताधारी पक्षांच्या आमदारांचेच असे पैशांच्या थप्पीसोबतचे व्हिडिओ समोर येत असतील तर याचा तपास कोण करणार की नाही? अशा गोष्टी फक्त अधिवेशनापुरता मर्यादित न राहता याच्या मुळाशी जाऊन कठोर कारवाई व्हायला हवी। गिरीश कांबळेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, नागपूर।